श्रोते हो नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रोते हो, आत्तापर्यंत आपण भगवान महावीर जयंतीनिमित्त 3 तत्वांचं विवेचन आपण ऐकलेलं आहे. त्यामध्ये अहिंसा, त्यानंतर सत्य, त्यानंतर तिसरं म्हणजे अस्तेय. आता चौथं जे व्रत आहे त्यांचं ते आपण पाहणार आहोत आणि ते म्हणजे ब्रह्मचर्य. आता ब्रह्मचर्यानं काय प्राप्त होतं? महावीरांचं चौथं व्रत जे आहे ते ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य प्रतिष्ठायाम वीर्यलाभः, याची आपण आता माहिती आपण घेणार आहोत. माझ्या चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर हे चॅनेल तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईबला कुठलाही खर्च येत नाही. काही लोक घाबरतात सबस्क्राईब करायला, मोफत असतं सबस्क्राईब, त्यामुळं सबस्क्राईब करायला काय हरकत नाही. त्यानंतर बेल आयकन घंटी जी आहे ती दाबा. ऑल म्हणलेला आहे त्यालाही क्लिक करा. लाईक करा, शेअर करा. तुम्ही इतरांनाही तो व्हिडिओ पोचवू शकता. तुम्हाला यामुळं काय होईल, माझी येणारी नवीन नोटिफिकेशन आहे ताबडतोब तुमच्या मोबाईलवर येईल. तर या प्रकारे आज चौथा आपण जे पाहणार आहोत ते ब्रह्मचर्य प्रतिष्ठायाम वीर्यलाभः. वीर्य म्हणजे काय तर शरीरात असणारी उत्तम प्रकारची जी ऊर्जा जी आहे, शक्ती आहे, ती तिला वीर्य असं म्हणतात. आणि मानव जातीवर या ब्रह्मचारी व्यक्तीने असामान्य प्रभुत्व आतापर्यंत ठेवलेला आढळतो. बघा तुम्ही, भगवान शंकरांनी घेतलेला अवतार हनुमान ब्रह्मचारी आहे. प्रभू रामचंद्राची सेवा त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये प्रभू रामचंद्र आहेत तोपर्यंत त्यांची सेवा केली. आणि सध्या सुद्धा ते चिरंजीव असून रामनाम चिंतनामध्ये असतात. भीष्माचार्य ब्रह्मचारी होती. भीष्माचार्यांच्या समोर अखंड सेना घाबरत होती, ती कोणत्याही पार्टीची असो. का तर ब्रह्मचर्याची ताकद तशी होती. प्रचंड ऊर्जा त्या ठिकाणी असते. महावीरांनी जरी संसार केलेला असला तरी काही काळ संसार करून नंतर व्यक्ती ती ब्रह्मचारी राहू शकते, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे त्या व्यक्तीला वीर्य लाभ होऊ शकतो. प्रचंड ऊर्जा शक्ती शरीरात असणं आवश्यक असते. संसारापेक्षाही परमार्थाला ऊर्जा शक्ती जास्त असावी लागते. कोण काही म्हणतं की रिकाम टेकडी माणसं परमार्थामध्ये असतात. असं नाही, मूर्ख कल्पना आहे ती. ज्ञान असल्याशिवाय त्याच्या हातून परमार्थ होऊ शकत नाही. केवळ कपड्यामध्ये बदल करून परमार्थ होत नाही. केवळ घरदार सोडून बाहेर गेल्यानंतर त्याचा परमार्थ होऊ शकत नाही. कारण याच्यामध्ये अनेक ढोंगी लोक आहेत. तुकाराम महाराजांनी एक ठिकाणी म्हटलेलं आहे की ऐसे कैसे झाले भोंदू. भोंदू लोकांचा सुद्धा सुळसुळाट आहे. तर तो खरा ब्रह्मचारी असला पाहिजे. संचित शक्ती त्याच्यामध्ये प्राप्त होते. कारण का त्याच्या मनामध्ये कामवासना काया वाचा आणि मन या तिन्ही अवस्थातून येता कामा नये. कारण कुठल्याही अवस्थेमध्ये आल्यानंतर ती व्यक्ती शेवटची अवस्था गाठू शकते. त्याचं ब्रह्मचर्य जे आहे ते मध्येच नष्ट होऊ शकते. म्हणून या गोष्टीकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे. कारण त्याची वीर्याची गती जी आहे ती ऊर्ध्वगती प्राप्त झाली पाहिजे, अधोगती होता कामा नये. म्हणून योगी पुरुष आपलं जे काही ब्रह्मचर्याद्वारे त्याच्या वीर्याची गती जी आहे ती ऊर्ध्वगती प्राप्त करायला प्रयत्न करत असतात.
आणि त्यामुळेच ते आत्मसाक्षात्कारापर्यंत जाऊन पोचतात. बरे, ब्रह्मचर्यानं शरीरामध्ये शक्ती प्राप्त होते. आपण जे काम करत असतो त्या कामाच्या पाठीमागं शरीरातली ऊर्जा कारणीभूत असते, शरीरातली शक्ती कारणीभूत असते. शक्ती असल्याशिवाय आपण कुठलंही काम, शेतीचं असो, इतर कुठलंही संसाराचं असो, व्यवसायाचं असो, नोकरीचं असो, ते आपण करू शकत नाही. एवढंच नव्हे, कुठलीही हालचाल शरीरातल्या शक्तीशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळं शरीरामध्ये ऊर्जा वास्तव्य करते. प्रचंड इच्छाशक्ती निर्माण व्हायची असेल तर ब्रह्मचर्य असावं लागतं, हे लक्षात घ्या. कार्य करण्याचा उत्साह निर्माण करावायचा असेल तर त्याच्या ठिकाणी ब्रह्मचर्याची आवश्यकता असते. ब्रह्मचर्यामुळं त्या व्यक्तीचं आयुष्य वाढतं, शरीरामध्ये तेज निर्माण होतं, शरीरामध्ये उत्साह निर्माण होतो, प्रचंड शक्ती निर्माण होते. ही ब्रह्मचर्यामुळे. शरीर त्याचं निरोगी राहण्यास मदत होते, ती ब्रह्मचर्यामुळे. ब्रह्मचर्यामुळं प्रतिकार शक्ती शरीरामध्ये वाढते. त्यामुळं ऊन, वारा आणि पाऊस यामध्ये योगी जर तो परमार्थ करत असेल, कठोर तपश्चर्या करत असेल, तर त्याची शक्ती त्याला ऊर्जा त्याला उपयोगी पडते. ही कशामुळं? तर ती ब्रह्मचर्यामुळे. म्हणून भगवान महावीरांनी ब्रह्मचर्य आवश्यक आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. शरीरामध्ये आणि मनामध्ये सुद्धा शक्ती प्राप्त होत असते. मन कुठल्याही प्रकारे दुर्बल राहत नाही. मनाची अवस्था दुर्बल राहिल्यामुळेच लोक आत्महत्या करतात. मनाची अवस्था दुर्बल राहिल्यामुळं लोक रडत बसतात. मनाची अवस्था जर प्रबल असेल तर ती व्यक्ती रडत नाही, आत्महत्या करत नाही, भिवून पळत नाही. ही शरीरात प्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी, मनामध्ये प्रचंड शक्ती निर्माण होण्यासाठी ब्रह्मचर्याची आवश्यकता असते. एखादं कार्य करण्याची प्रचंड ऊर्जा जर पाहिजे असेल तर त्याला ब्रह्मचर्य आवश्यक असतं. या ठिकाणी आद्यशंकराचार्य, समर्थ रामदास, स्वामी विवेकानंद हे ब्रह्मचर्य पालन करून योगी होऊन गेलेले. तशाच पद्धतीनं 24 तीर्थंकर यांनी ब्रह्मचर्याचं कठोर पालन केलेलं आहे. तर अशक्त मनुष्य प्रपंच आणि परमार्थ दोन्ही करू शकत नाही. तसं याच्यामध्ये प्रचंड शक्ती निर्माण व्हायला ब्रह्मचर्याची आवश्यकता असते. मग तो संसार असो किंवा परमार्थ असो, दोन्हीकडे ऊर्जेची आवश्यकता असते. जास्त करून परमार्थाला ऊर्जेची आवश्यकता असते. भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग खुला व्हायचा असेल तर त्याला त्याचं पालन करावं लागतं. व्यभिचारी व्यक्ती असेल तरी भगवंताजवळ ती जाऊ शकत नाही. समर्थाने एक ठिकाणी म्हणलेलं आहे, घरी असून सुंदरी तो सदांचा परद्वारी. घरात सुंदरी आहे आणि सतत तो बाहेर खाली वृत्तीनंच राहिलेला आहे. तर अशा व्यक्तीला सुद्धा भगवंतापर्यंत जाता येत नाही. म्हणून प्रामाणिक अशा स्वरूपाचं ब्रह्मचर्याचं पालन असणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे एखादं कार्य असो त्याला प्रचंड ऊर्जा असावी लागते. तर प्रपंचापेक्षा परमार्थाला ऊर्जा जास्त असावी लागते. त्यासाठी ब्रह्मचर्याचं पालन करावं अशा प्रकारे अनेक संतांनी निर्देश केलेला आहे, महावीरांनी निर्देश केलेला आहे. धारणा साधायची असेल, धारणा, ध्यान आणि समाधी या गोष्टी तुम्हाला समजणार नाही. धारणा म्हणजे काय समजणार नाही. धारणेची किती पट झाल्यानंतर ती ध्यान होतं ही तुम्हाला समजणार नाही. त्या योगशास्त्रातल्या, समाधीशास्त्रातल्या काय ह्या गोष्टी आहेत. तरीसुद्धा मी तुम्हाला काही प्रमाणात माहितीची सांगतो की धारणा विशिष्ट कालखंड स्वामी विवेकानंदांनी सांगितलं आहे. 12 सेकंद जर त्या ठिकाणी धारणा झाली असेल की धारणेची 12 पट झाल्यानंतर ध्यान तयार होतं. ध्यानाची 12 पट झाली की एक छोटी समाधी लागते.
एकाग्रतेनं या गोष्टी पुढं साध्य होतात. अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला या गोष्टी समजू शकतात. तर या गोष्टीसुद्धा ब्रह्मचर्यानंच साध्य होत राहतात. कुठल्याही प्रकारे ज्ञान जर घ्यायचं असेल, आकलनशक्ती वाढवायची असेल, तर त्याला ब्रह्मचर्याची आवश्यकता असते. स्वतःच्या पत्नीशी संपर्क असेल तर तो व्यभिचारी होऊ शकत नाही. कारण का? भगवंताने त्याला मान्यता दिलेली आहे. म्हणून मर्यादित स्वरूपाचा संपर्क असून त्या व्यक्तीने ब्रह्मचर्य साधणं आवश्यक आहे. कारण शिवानंद योगी महाराजांनी सांगितलेलं आहे, वीर्यनाश हाच मृत्यू. ब्रह्मचर्य हेच जीवन, वीर्यनाश हाच मृत्यू, अशा प्रकारे सांगितलं आहे. तर कित्येक लोक हे निम्म्या वयातच यामुळं वीर्यनाश करून मृत्यू पावून देतात. म्हणून कुठल्याही गोष्टीची मर्यादा असणं आवश्यक आहे. जसं जनावरानं जर अनेक भरपूर जर खाद्य खाल्लं तर ते पोट फुगून मरतं, तसं माणसाला सुद्धा अन्न खाण्यामध्ये सुद्धा मर्यादा आहे, कष्ट करण्यामध्ये सुद्धा मर्यादा आहे. कुठल्याही प्रकारे त्याच्या जीवनाला अनेक गोष्टीमध्ये मर्यादा असतात. त्या मर्यादेत राहूनच करावं लागतं. एखादं टॉनिक घ्यायचं म्हणजे एका दिवसात टॉनिक सगळे प्यालं म्हणजे तो काही मोठा होऊ शकणार नाही, का बरा होऊ शकणार नाही. त्यालाही काहीतरी मर्यादाच असते. तसं ज्या गोष्टीमध्ये मर्यादा असणं आवश्यक आहे. प्रपंचामध्ये असताना, परमार्थामध्ये असताना काही गोष्टींच्या मर्यादा हे पाळणं आवश्यक आहे. म्हणून सांगितलेलं आहे, ब्रह्मचर्य प्रतिष्ठायाम वीर्य लाभा. ब्रह्मचर्य असं अंतर्बाह्य प्रतिष्ठित झालं तर त्या व्यक्तीला वीर्याचा लाभ होतो. आज आपण एवढ्यावर थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.